मुखातून काही गाणीही ऐकलीत. खरं तर स्वतः गीतकार संगीतकार असूनही आज या कार्यक्रमाचा एक उत्तम प्रबोधनकार म्हणून इथे उपस्थित आहे आणि त्याच्या मुखातून जर एखादा पोवाडा आपण ऐकायला मिळाला तर अगदी अंगावरती शहारा उठल्याशिवाय राहणार नाही. कारण या महाराष्ट्राची जहाल ओळख, या महाराष्ट्राच्या इतिहासाची रक्तरंजित असलेली ही ओळख जर कोणी सादर करायची असेल तर त्या शाहिरी बाण्यातूनच. आणि असाच हा शाहिरी बाणा सादर करण्यासाठी अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या ज्या रंगमंचावरती या कलाकारानं सादरीकरण केलं तिथे तिथे रसिकांची वाहवा मिळवली आणि त्या गीताची ओळख त्या सादरीकरणानंतर मात्र तो होऊन राहिला. असाच या महाराष्ट्राचं प्रतीक बनत चाललेला, या महाराष्ट्राच्या लोकसंगीताचं प्रतीक बनत चाललेला जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया गायक, संगीतकार, गीतकार आणि आता शाहिराच्या रूपात सादर होत आहेत प्रतीक जाधव यांचं. वाह, प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची हाचीची, करील काही कल्पना युक्तीची हाचीची, करील काही कल्पना युक्तीची हाचीची. बरं का मंडळी, या अफजल खानाच्या भेटीसाठी, या अफजल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. शानदार शामियाना भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. अरे मग अशा या शानदार शामियान्यामध्ये खान डौलत डुलत आला, डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. बरं का मंडळी, शिवा बहाले नावाचा एक डोंबारी होता. खरं तर नाभिक समाजातला असलेला हा मावळा. मी मगाशीच निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं की इथे आल्यानंतर या फ्लेक्सवर एक बोर्ड लिहिलेला आहे, एक लाईन आहे की 12 बलुतेदार 18 पगड जाती सारे शिवप्रेमी आपले सोबती. ही आपल्या सगळ्यांची उद्देशिका आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. कारण महाराजांनी आपल्याला शिकवण दिली ती ही, कारण महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठल्या जातीपातीला थारा नव्हता. प्रत्येक जाती जमातीतले, प्रत्येक पंथातले लोक महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन लढले. म्हणूनच आज हे स्वराज्य निर्माण झालेलं दिसतंय. महाराजांच्या स्वराज्याचा नियम एक होता आणि तो नियम काय सांगायचा की जो स्वराज्यासाठी आला तो आपला, मग तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, अहो कुठल्याच पंथाचा असेल, जो स्वराज्यासाठी आला तो आपला आणि जो स्वराज्याच्या विरोधात गेला त्याला इथल्या मातीत जागेवर कापला, जागेवर कापला. आणि त्यातलाच हा जिवा महाला नाभिक समाजाचा. अहो म्हणतात ना, होता जिवा, होता जिवा म्हणून तर वाचला माझा शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. अन मग माझ्या राजाला पाहून, या स्वराज्याच्या जाणत्या राजाला पाहून तो 7 फुटाचा अफजलला म्हणतो कसा. ओ शिवाजी, हमारे गले तो लग जाओ.
आज वो घड़ी आ गई है, आज वो वक्त आ गया है, बहुत बेसब्री से इंतजार कर रहा था मैं। आओ आओ शिवाजी, आओ हमारे हमारे गले तो लग जाओ शिवा। खन हाक मारी तो हसरी, खन हाक मारी तो हसरी, खन हाक मारी तो हसरी, रोखून नजर गहरी जिरा जिरा जी जिरा जिरा जी जिरा जिरा जी। बरोबर, पण आमचा राजा पण काय कच्चा गुरुचा चेला नव्हता। मंडळी, आज एका शब्दाची विशेष ओळख करून देतो। सर्जिकल स्ट्राइक नावाचा शब्द ऐकला असेल। सर्जिकल स्ट्राइक 2014ला सरकार स्थापन झालं, त्यानंतर पहिली सर्जिकल स्ट्राइक केली असं म्हटलं गेलं, पण जगाच्या इतिहासात नोंद आहे। मुळात सर्जिकल स्ट्राइकची व्याख्या काय ते सांगतो। दुश्मनाच्या घरात जाऊन त्याच्या छातडावर पाय देणं म्हणजे ह्याला म्हणतात सर्जिकल स्ट्राइक। आणि जगाच्या इतिहासात नोंद आहे की जगात ती सगळ्यात पहिली सर्जिकल स्ट्राइक जर कोणी केली असेल ती माझ्या राजानं दिल्लीच्या लाल महालात, त्या पुण्याच्या लाल महालात जेव्हा घुसून शाहिस्तेखानाच्या छाताडावर पाय दिला आणि 3 बोटं छाटली ना, ती होती जगातली पहिली सर्जिकल स्ट्राइक। आणि म्हणून राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, सालची त्याची सावध भारी जिरा जिरा जी जिरा जिरा जी जिरा जिरा जी। आणि मग नको ते घडलं। त्या 7 फुटाच्या अफजलानं माझ्या या राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला, हो दगा। खानदा अभिमान मानाला, अभिमान मानला, कटरीचा वर्तन केला, कटरीचा वर्तन केला, खर खर आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होता अंगाला, खानाचा वार फुकट गेला, खान एडबडला, पुरता एडबडला, तितक्यात माझ्या राजानं पोटामंदी बिचव ढकलाला, मंदी पिचवा ढकलला, वाघ नखाचा मारा केला, मागे नखाचा मारा केला, टरा टरा फडलं पोटाला, टरा फाडलं पोटाला, तड गेला खानाचा कोकणा बाहेर आला जी जी। बाहेर आला जी बाहेर आला जी। प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले पाप सारे गेले, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, लाविले गुलामीची होवा, लाविले गुलाबीची होवा, लाविले गुलाबीची होवा, मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट जी जी, मराठशाहीचा मांडला थाट